इयत्ता 8वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 13, पाड्यावरचा चहा. प्रश्न पहिला. पाठाधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा. अ. खोपटे वसवण्याचे ठिकाण. उत्तर. बहुतांश खोपटी ही झाडांच्या सावलीत उंचवट्यावर वसवलेली असतात. आ. खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य. उत्तर. कारव्या किंवा कामट्या एकमेकांना जोडून त्यांची भिंत करतात. या भिंती शेणामातीने सारवतात. या खोपट्यांना मेढी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे वापरलेले असतात. काही खोपट्यांना तर एवढेही लाकूड नसते. छप्पर तर अगदी सामान्य असते. पावसापासून रक्षण करण्यासाठी पेंढा किंवा पळसाची पाने घरांवर घालतात. कौले नसतातच. इ. दारे, खिडक्या व छप्पर. उत्तर. वारल्यांच्या घरांना एकच दार असते. सर्वसाधारण घरांना दिसतात तशा खिडक्या वारल्यांच्या घरांना नसतातच. भिंतीच्या कोणत्याही कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात. तीच खिडकी. भरभक्कम छप्पर नसतेच. कामट्यांचे छप्पर असते. त्यावर गवताचा पेंढा किंवा पळसाची पाने पसरवतात. इ. दालन. घरात भिंती घालून जे भाग पाडलेले असतात त्यांना दालन म्हणतात. वारल्यांच्या घराला एकच दालन असते, म्हणजे त्यात अनेक खोल्या नसतात. त्या एकाच दालनात स्वयंपाक होतो. बसण्या उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी, झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन. त्यांचे सर्व व्यवहार एकाच दालनात होतात. प्रश्न दुसरा. पाठाधारे खालील दिलेल्या गोष्टींचा उपयोग सांगा. अ. माची. वारली लोक बांबू व कामट्या यांपासून लहान टेबलासारखी वस्तू तयार करतात. तिला माची म्हणतात. ही माची म्हणजे त्यांचे टेबलच. आ. लहान लहान खड्डे. बघा, वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते. त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात. त्यांची संवेदनशीलता यातून दिसून येते. इ. सारवलेला ओटा. वारल्यांच्या घराभोवती घराला लागून 6 ते 9 इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो. ते तो सारवतात. बसण्या उठण्यासाठी याचाच उपयोग करतात. प्रश्न तिसरा. आकृत्या पूर्ण करा. अ. निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द. तर हा शब्द आहे खाई. आ. वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत. डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा कोपरा ठेवून उजवा हात हुबा नाकासमोर धरायचा. ही वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत आहे. प्रश्न चौथा. कारणे लिहा. अ. लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले. कारण लेखिका निराश झाल्या तरी त्यांनी स्वतःला सावरले कारण त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांविषयीची तळमळ अविचल होती. लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागल्या. कारण ज्यांच्यासाठी त्या एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या त्यांच्यापैकी कुणीही तिथे येत नव्हता. त्यांची विचारपूस करीत नव्हता. कुणी त्यांची दखल घेत नव्हता. इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला, कुणी येण्याची चिन्हच दिसत नव्हते. प्रश्न पाचवा. लेखिका आणि कॉम्रेड दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघ तक्ता करा. उत्तर. पाहुण्यांना झोपडीत नेलं. एकाने खोली झाडली. दुसऱ्याने हातरी अंथरली. इतक्यात काहींनी बाज आणली. जे 10-15 जण जमले होते ते ओळीने कुडापाशी हळूहळू बसले. प्रश्न सहावा. पाठाच्या आधारे लिहा. अ. चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते, स्पष्ट करा. उत्तर. वारल्यांच्या घरी 18विश्वे दारिद्र्य होते. हातात पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे
दुकानातून काही विकत आणणे शक्य नव्हते. साखर, गूळ, चहापूड या गोष्टी विकतच घ्याव्या लागत. वारल्यांजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा? आणि मग चहा करणार तरी कसा? वारली खरेदी करू शकत नाहीत, तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाणे दुकान थाटेल? 1 कप चहा प्यायचा असेल तर 3 मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापूड विकत आणावी लागत होती. गावात कुणाहीकडे गाय किंवा म्हैस नसल्यामुळे दुधाचा थेंबसुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. याउलट दर दिवशीच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ, भाकरीचे पीठ, आंबील हे पदार्थ घरी मिळू शकतात. त्यामुळे त्यांना जेवण करणे तुलनेने सोपे होते, पण चहा करणे शक्यच नव्हते. तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धत यातील फरक स्पष्ट करा. उत्तर: वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते. त्यांच्या घरात साखर, चहापूड या गोष्टी आणून ठेवलेल्या नसायच्या. त्यामुळे त्यांना चहा करणे, चहा पिणे या गोष्टी परवडणाऱ्या नव्हत्या. क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर 3 मैल अंतरावरील दुकानातून चहापूड व साखर आणावी लागे. कोणाची तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाई. आमच्या घरी दर महिन्याचे सामान एकदम भरून ठेवले जाते. घरात महिन्याभरासाठी लागणारी साखर व चहापूड आणून ठेवलेली असते. दूधवाला दर दिवशी दूध आणून देतो. यामुळे दर दिवशी सकाळ संध्याकाळ चहा पिण्याचा एक कार्यक्रमच घरात चालतो. हे वारल्यांना शक्य नव्हते. खेळूया शब्दांशी. जोड्या लावा. गट: 1 ब्रह्मांड आठवणे, 2 18विश्वे दारिद्र्य असणे, 3 निश्चित पडणे, 4 हुरहुर वाटणे. गट: कायमची गरिबी असणे, शांत पडून राहणे, अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता, असहाय्यतेतून भीती वाटणे. आता आपण योग्य जोड्या बघूया. ब्रह्मांड आठवणे म्हणजे असहाय्यतेतून भीती वाटणे. 18विश्वे दारिद्र्य असणे म्हणजे कायमची गरिबी असणे. निश्चित पडणे म्हणजे शांत पडून राहणे. हुरहुर वाटणे म्हणजे अनिश्चिततेतून येणारी अस्वस्थता. खालील नादानुकारी शब्द लिहा. उदाहरणार्थ ढगांचा गडगडाट. तसा कोंबड्यांचा फडफडाट. पाखरांचा चिवचिवाट. पाण्याचा खळखळाट. खालील शब्दांसाठीचे विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा. गैरहजर, हजर. उंच, ठेंगणी. भरभर, हळूहळू. अदृश्य, दृश्य. उशिरा, लवकर. आपण समजून घेऊया. या सदरात आज आपण उपमा व उत्प्रेक्षा अलंकार यांचा अभ्यास करणार आहोत. तर त्याआधी अलंकार म्हणजे काय? तर अलंकार म्हणजे दागिने. जसं बघा, अधिक सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती दागिने किंवा आभूषणे घालतात, बरोबर आहे की नाही? त्याचप्रमाणे आपली भाषा अधिक सुंदर, अधिक आकर्षक व परिणामकारक होण्यासाठी लेखक आणि कवी काय करतात? तर भाषेला भाषिक अलंकारांनी नटवतात. बघा, अर्थालंकारात काही गोष्टी समजून घेण्यासाठी आपण खालील उदाहरण अभ्यासूया. तर हा आंबा साखरेसारखा गोड आहे. हे उदाहरण जाणून घेण्यापूर्वी आपण उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्यवाचक शब्द हे जाणून घेऊया. तर बघा, ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात. मग या वाक्यात आंब्याला कशाची उपमा दिलेली? साखरेची. मग आंब्याला उपमा दिलेली आहे म्हणून आंबा हा उपमेय आहे. आलं लक्षात? आता ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. मग आंब्याला कशाची उपमा दिलेली आहे? तर साखरेची उपमा दिलेली आहे. साखरेसारखा गोडाची उपमा दिलेली आहे. म्हणून या वाक्यात साखर हे उपमान आहे. पुढची एक गोष्ट लक्षात घ्या की 2 वस्तूत असणारा सारखेपणा जो असतो याला समान धर्म म्हणतात. तर जे आपण वाक्य अभ्यासतो आहे या वाक्यामध्ये गोडी हा समान धर्म असणारा शब्द आहे.
तर चौथी महत्त्वाची गोष्ट आहे की सारखेपणा दाखवण्यासाठी वापरला जाणारा शब्द त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात. आणि हा आंबा साखरेसारखा गोड आहे या वाक्यामध्ये सारखा हा साम्यवाचक शब्द आहे. खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा. आपण उदाहरण वाचूया. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. बघा किती सुंदर वाक्य आहे. तर कृती बघूया आपण. पहिलं विचारलेलं आहे की प्रस्तुत वाक्यातील उपमेय काय आहे? तर उपमेय आहे तू. तू म्हणजे तुझा रंग, बरोबर? त्यानंतर प्रस्तुत वाक्यातील उपमान आहे पावसाळी नभ. प्रस्तुत वाक्यातील समान धर्म आहे सावळेपणा. तर प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द आहे परी. यावरून उपमा अलंकाराची वैशिष्ट्य लक्षात ठेवा. पहिले वैशिष्ट्य, उपमेय व उपमान यांच्यात साम्य असते आणि हे साम्य दाखवण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, गत इत्यादी साम्यवाचक शब्द वापरले जातात. म्हणजेच दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते, तिथे उपमा अलंकार होतो. आता आपण उत्प्रेक्षा अलंकार अभ्यासणार आहोत. तर बघा, उत्प्रेक्षा म्हणजे काय रे? तर कल्पना. ज्या दोन वस्तूंची तुलना केली जाते त्यातील एक वस्तू म्हणजे जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा म्हणतात. उत्प्रेक्षा अलंकार जाणून घेण्यासाठी खालील उदाहरण वाचा, समजून घ्या व कृती सोडवा. हा आंबा म्हणजे जणू साखरच. प्रस्तुत वाक्यातील उपमेय आहे आंबा. प्रस्तुत वाक्यातील उपमान आहे साखर. प्रस्तुत वाक्यातील समान धर्म दाखवणारा शब्द आहे गोडी. आणि प्रस्तुत वाक्यातील साम्यवाचक शब्द आहे जणू. या वाक्याच्या आधारे तुमच्या उत्प्रेक्षा अलंकाराची वैशिष्ट्ये लक्षात येतील. तर उत्प्रेक्षा अलंकाराची वैशिष्ट्ये आहेत, उपमेय हे जणू उपमानच असते आणि या अलंकारात जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे हे शब्द येतात. यावरून उपमेय हे जणू उपमानच आहे असे जिथे वर्णिलेले असते तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. खालील वाक्य वाचा व तक्ता पूर्ण करा. पहिले वाक्य आहे, आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. या वाक्यात उपमेय आहे आईचे प्रेम, उपमान आहे सागर आणि साम्यवाचक शब्द आहे जणू. दुसरे वाक्य आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. या वाक्यात उपमेय आहे देव, उपमान आहे आभाळ आणि साम्यवाचक शब्द आहे गत. तिसरे दिलेले वाक्य आहे, त्याचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे. या वाक्यात उपमेय आहे त्याचे अक्षर, उपमान आहे मोती आणि साम्यवाचक शब्द आहे सारखे. तर चौथे वाक्य आहे, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. या वाक्यात उपमेय आहे गुलाबी उषा, उपमान आहे परमेश्वराचे प्रेम, तर साम्यवाचक शब्द आहे जणू. यावरून उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकार तुमच्या लक्षात आले. उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार लक्षात ठेवण्यासाठी जे शब्द दिलेले असतात वैशिष्ट्यांची ती शब्द लक्षात ठेवली तर तुम्हाला दिलेले वाक्य कोणत्या अलंकारातील आहे हे सहजासहजी ओळखता येईल. धन्यवाद.